आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीची अंड्याची भाजी बनवणार आहे आणि ती एकदम टेस्टी बनते। कुठले वाटण घाटण करायचं नाही आणि अंडे पण आपल्याला खूप वेळ उकडायचे किंवा जास्त शिजवायची गरज नाहीये। अगदी 5 मिनिटात होणारी रेसिपी आपण आज बनवणार आहे इथे। तर खूप टेस्टी होते ती। या प्रकारे आपण बनवणार आहे भाजी। तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघा, मी भाजी कशी बनते म्हणजे तुम्हाला बरोबर लक्षात येईल। तर अगदी खायच्या वेळेत तुम्ही चालू भाजी बनवू शकतात आणि अशी वेगळ्या पद्धतीची भाजी म्हटलं ना तर मुलांना खूप आवडते। तर नक्की तुम्ही घरी ट्राय करा। बघा ही भाजी खूप छान होते आणि ग्रेव्ही पण आपण कुठलंच वाटण घाटण करायचं नाही, अगदी सोप्या पद्धतीनं ही भाजी होते आणि पटकन आपल्याला समजा काही काम आहे तर आपण तेवढ्या वेळामध्ये आपण पटकन ही भाजी बनवून तयार करू शकतो आणि मुलांना तर ही भाजी खूपच आवडेल। या प्रकारे अंड्याची भाजी म्हटलं ना मुलांना खूपच आवडेल, इतकी आवडेल की तुम्ही हप्त्यातून 2 ते 3 वेळेस करा। बघा खूप छान आणि चविष्ट ही भाजी होते। तर रोजच्या आधी पटापट सबस्क्राइब करा। चला तर मग आपण पटकन सुरुवात करूया, वेळ न लावता। मी सगळ्यात आधी अंडे घेतले, आपल्याला पाहिजे तेवढे आपण अंडे घ्यायचे, कमी जास्त जेवढे लागेल तेवढे। इथे मी 7 ते 7 अंडे घेतले। तर चला मग आपण अंड्याची हाफ फ्राय करून घेऊ। कढई आपली तापली, त्यात आपण थोडंसं तेल घालून घ्यायचे। कढई आपली गरम झाली, आपण त्यात कांदा फोडून घालायचं। मिरची पावडर थोडी घालून घ्यायची आहे आणि चिमूटभर मीठ टाकायचं। आपल्याला खूप मोठं न होऊन द्यायचं, जरा छोट्या प्रकारातच करायचंय, त्यामुळे त्याचा आकार मी छोटा करून घेतला। आणि झाकण ठेवून घ्यायचं 2 मिनिटं आणि एक बाजूने व्यवस्थित त्याला हाफ फ्राय करून घ्यायची आहे। अंडा आपलं हाफ फ्राय झालं की आपण बघू, चेक करू त्याला। हाफ फ्राय झालं की आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। आणि या प्रकारे आपण जेवढे अंडे आहे तेवढे पण फ्राय करून घ्यायचे। तेल पण काही जास्त टाकायची गरज नाही, अगदी थोडं तेल टाकलं तर होऊन जातं। या प्रकारे सर्व मी हाफ फ्राय अंडे करून घेतले आणि याची छान अशी भाजी तयार होते। तर आपण आता भाजीकडे वळूया। मी आता अंडे हाफ फ्राय केले, तीच कढई गॅसवरती ठेवली आणि आता आपली कढई गरम झाली, त्यात आपण तेल घालून घेऊ। इथं तेल पण आपण आपल्या आवडीनुसार घालायचंय, कमी जास्त तेल लागेल तसं घालायचंय तुम्ही। मी 4-5 चमचे तेल घालून घेतले। इथं जिरे घालून घेतले मी तेलामध्ये। असा एकदम बारीक केलेला कांदा घालायचा आहे। कांदा एकदम छान असा परतून घ्यायचा, आपल्याला एकदम कलर बदलून द्यायचा कांद्याचा आणि व्यवस्थित शिजवून पण घ्यायचा आहे। त्यासाठी आपण यात चिमूटभर मीठ घालू म्हणजे कांदा आपला लवकर शिजेल। 2-3 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे पटकन कांदा आपला शिजला। कांदा आपला छानपैकी शिजला आहे।
आणि कलर पण खूप छानपैकी बदललाय त्याचा वाला. झाकण ठेवल्यामुळं अगदी पटकन कांदा शिजतो पण आणि लाल पण होतो. ते आता आपण अद्रक लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. मी साधारण 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट करून घेतली. इथे मी टोमॅटोची छानपैकी पेस्ट केली. ती मी मिक्सरमध्ये केली नाही, तर किसणीने अशी किसून घेतलं. अगदी छानपैकी त्याची साल पण निघून गेली आणि अशी एकदम लाल लाल पेस्ट पण तयार झाली. ती आपण घालून घेऊ. इथे मी काहीच वाटण घाटायचा प्रकार केला नाहीये. वाटण घाटण करायची काही आवश्यकता पण नाही. यात मसाल्याची खूप छान ग्रेव्ही तयार होते. छान असा टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा आहे. धना पावडर घालून घ्यायची आहे. 1.5 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा शिमला मिरची पावडर. थोडासा हिंग घालून घ्यायचा आणि 1 चमचा घरचं लाल तिखट घालून घ्यायचं. आणि ते मी गरम मसाले 2 प्रकारचे घेतले. ते 2 प्रकारचे गरम मसाले घालून घेणार. 1 चमचा आहे आणि अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं. मसाल्यामध्येच मी थोडी कोथिंबीर घालून घेतली. मसाल्यामध्ये छान कोथिंबीर लागते टाकले तर. आणि आता थोडंसं पाणी घालून घ्यायचंय. छानपैकी आपले मसाले जीव होतील आणि चव पण खूप छान वाढते पाणी टाकून मसाले शिजून घेतल्याच्या नंतर. आणि अगदी छान फ्राय होतात मसाले आपलेवाले आणि ग्रेव्ही तर खूपच छान तयार होते. छानपैकी आपले मसाले परतले. मसाल्यांनी तेल पण सोडलं. आता आपण पाणी घालून घेऊ. आपल्याला पाहिजे तेवढं पाणी आपण घालून घ्यायचंय. आपल्याला कसली भाजी बनवायची त्याप्रमाणे. कोणाला पातळ भाजी आवडते, कोणाला दाटसर भाजी आवडते. मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं आणि याला आपण 1 उकळी येऊन देऊ झाकण ठेवून. आपल्या भाजीला छान उकळी आली आहे. आणि आता आपण मीठ घातलं नव्हतं, मीठ घालून घ्यायचं चमचाभर. हे आपण फ्राय केलेले अंडे घालून घ्यायचे. ते अंडे आपल्याला छान असे शिजून घ्यायचे आणि आपली ग्रेव्ही पण थोडीफार कमी होईल आटल. त्यामुळे भाजीला पण टेस्ट छान येते. आपण जरा वेळ झाकण ठेवून घेऊ. इथे आपली अंड्याची ग्रेव्ही छान अशी झाली आहे. आपले अंडे पण खूप छान शिजले आणि ग्रेव्ही पण छानपैकी आटली आहे आपली बऱ्यापैकी. तर आपण गॅस बंद करून 2 मिनिटं फक्त झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटं झाले. आपण झाकण काढून घेऊ आणि छान अशी आपली भाजी तयार झाली आहे. एकदम चविष्ट भाजी झाली आहे. अशी भाजी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सोबत आपण कोथिंबीर पसरून घेऊ. चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर आठवण करून मला कमेंट पण करा आणि सबस्क्राईब पण करा.